आणि त्याला छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोनांचे गुणधर्म पाहिले. ठीक आहे. आज बघू उदाहरणं कशी विचारली. वाचा. सोबतच्या आकृतीत रेष एबी ही काय आहे? रेष EC ला समांतर आहे. हे कशाचं चिन्ह आहे माहिती आहे तुम्हाला? कशाचं? समांतर रेषांचं, पॅरलल लाईन्स. कोणती? रेष एबी ही रेष CE ला कशी आहे? पॅरलल आहे. आणि काय दिलेली आहे? दोन कोनांची मापं दिलेली आहे. कोणती कोणतं? ACB 47 डिग्री आणि ABC 53. ठीक आहे. 47 आणि 53. आता तुम्ही या समांतर रेषा असल्यामुळे हे सांगू शकता की B आणि ABC आणि ECD चं माप सारखं असणार. करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत त्याच्यामुळे किती असेल मग? 53. ठीक. आता हे तीन कोन कसे दिसतायत तुम्हाला? रेषीय जोडीतील. बरोबर? लिनियर अँगल्स आहेत हे, एका लाईनवर येतं. म्हणजे या तिन्हीची बेरीज किती होणार? 180. ठीक. आता ह्या तिसऱ्या कोनाचं माप काढायला तुम्हाला काय करावं लागेल? या दोन कोनांची बेरीज त्याच्यामधून काय करावी लागेल? वजा करावी लागेल. सांगा या दोन कोनांची बेरीज. 47 + 53 100. किती आलं मग? ACE चं किती आलं? 80. जे की आपल्याला विचारलंय पहिल्या प्रश्नात. ACE चं काय येईल मग? ऑप्शन 2. ठीक. आता दुसरा मेजर अँगल ACD. आता हा विचार. आता तुमच्या डोळ्यासमोर हे दोन्ही अँगल्सचं माप आहे. बरं? काय करायला? या दोनची बेरीज करा. किती होईल? 80 + 53 133. ठीक आहे. आणि ऑप्शन आलं लक्षात? अशा प्रकारे आपले ते सगळे गुणधर्म छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्यांचे गुणधर्म वापरून आपल्याला असे उदाहरण सोडवायचे. वाचा. दिलेल्या आकृतीत RSD चं माप किती दिलेलं आहे? मेजर अँगल RSD बरोबर x + 20 डिग्री आणि मेजर अँगल BSR. RSD म्हणजे RSD किती दिला आहे? x + 20. BSR किती दिलेला आहे? 2x + 10 डिग्री. ठीक आहे. अंश. आपल्याला आणि सांगितलेलं आहे रेषा AC ही रेषा BD ला कशी आहे? समांतर आहे. त्या दोन्ही कशा लाईन्स आहे? पॅरलल लाईन्स आहे. विचारलं काय आहे? मेजर अँगल ARP हे माप आपल्याला काढायचं आहे. आता हे बघा, हे दोन कसे कोण आहेत एकमेकांचे? लिनियर कोण अँगल्स आहे. रेषीय जोडीतील कोण आहे एकमेकांचे. म्हणजे यांची बेरीज किती? 180. मग आपण 2x + 10 अधिक x + 20 हे आपण ब्रॅकेट मध्ये लिहून घेऊ शकतो किंवा ब्रॅकेट काढू शकतो आता दुसऱ्या स्टेप मध्ये. ठीक. 2x + x किती? 3x + 10 + 20 30 180. 3x बरोबर 180 - 30 होईल ना तिकडे गेल्यावर मायनस. किती मग? 150. x बरोबर 150/3 किती आलं? 50. कशाचं माप आलं? कशाची किंमत आली? 50. x ची. ठीक आहे. मग आपण x ची किंमत इथे ठेवून पाहू आणि BSR चं माप काढू. काय BSR चं माप? मेजर अँगल BSR किती होईल मग? 2x च्या जागेवर 50 अधिक 10 किती होईल? 50 × 100 अधिक 10 110. ठीक आहे. आता तुम्ही हे सांगू शकता पॅरलल लाईन्स आहे म्हणून. अँगल BSR आणि अँगल ARP हे एकमेकांचे कसे कोण आहेत? संगत कोण आहे. ठीक आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. म्हणजे या दोन्हीचं माप कसं असणार? सारखं असणार, समान असणार. ठीक आहे. मग जर आपलं BSR चं माप 110 आलं आहे तर ARP चं माप सुद्धा किती येणार? 110. हे उदाहरण वाचा. आकृतीत रेषा M ला कशी आहे? समांतर आहे आणि रेषा P ही रेषा Q ला समांतर आहे. रेषा L रेषा M ला समांतर आहे. रेषा P रेषा Q ला समांतर आहे.
तर अँगल 11 हा जे हे इथे संख्येने अँगल दाखवलेले आहेत ABCD न दाखवता. काय विचारलंय? अँगल 11 म्हणजे कोणता अँगल? हा, ह्याच्याशी एकरूप कोनांची संख्या पुढीलपैकी कोणती? ठीक आहे, बघा आता एका याच्यामुळे 11चा विरुद्ध कोन त्याच्याशी एकरूप असतो. हा, छेदिकेमुळे तयार होणाऱ्या विरुद्ध कोन एकमेकांचे कसे असतात? एकरूप असतात. म्हणजे 11चा एक कोन कोणता झाला एकरूप? 10. ठीक आहे, हा करस्पॉन्डिंग आहे, संगत कोन आहे म्हणून 15 पण आपण इथे लिहून घेऊ. 10 15 15चा हा विरुद्ध कोन म्हणजे परत हा सुद्धा 11शी कसा असेल? एकरूप असेल. परत ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल 3 सुद्धा आहे दुसऱ्या छेदिकेमुळे तयार झालेला. ठीक, मग ह्याचा विरुद्ध कोन 2, तो सुद्धा याला एकरूप असणार. मग हा सुद्धा 7, कारण 3चा संगत कोन 7 आहे, म्हणजे 3 हा 11शी एकरूप आहे, म्हणजे 7 सुद्धा 11शी एकरूप आहे. 7चा विरुद्ध कोन 6 हा 7शी एकरूप आहे, म्हणजे 11शी सुद्धा एकरूप असणार. बघा किती झाले? 1 2 3 4 5 6 7. कोणते राहिले आहेत का? नाही. म्हणजे आपल्याला किती मिळाले? 11शी एकरूप कोन किती मिळाले? 7 आहे इथे ऑप्शन मध्ये 7. ठीक आहे, आलं लक्षात? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.